पुढची बातमी आपण बघतोय। नागपूरमध्ये शिवसैनिकांनी एबी फॉर्म जाळलेले आहेत असं समजतंय। नागपूरमध्ये शिवसैनिकांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय। त्यांनी थेट एबी फॉर्म जाळलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय तिथली। जोरदार घोषणा सुद्धा देतात। पक्ष कार्यालयाच्या इथेच शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केलाय। नागपूरमधली ही दृश्य आहेत। एबी फॉर्म या सगळ्या रागावलेल्या कार्यकर्त्यांनी जाळून टाकलेला आहे आणि जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। नागपुरात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि आपण बघू शकता की कार्यकर्त्यांचा रोष हा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या विरोधात आपण जर बघत असेल तर आज ज्या उमेदवारी करण्याचे आखरी दिवस अशा वेळी ज्या कुठेतरी धोका देण्यात आल्याचे मत आहे ज्या शिवसेना दिल्यात। काय सांगाल, काय म्हणणं आपलं आहे? कारण की उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण नाराजी जी आहे ते व्यक्त करता, काय सांगाल? मी गणेश डोईफोडे, माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख शिवसेना। आम्ही मागील 3 वर्षापासून जेव्हा शिंदे साहेबांनी शिवसेना ठाकरे साहेबांच्या वेगळी केली आणि तेव्हापासून शिवसेनेला नागपूरमध्ये वाढवण्याचं आम्ही काम करतोय। एक शिवसैनिक जोडतं, एक बूथ रचना करून राहिलो आहे, शिवसेनेचे फलक लावून राहिलो, एक शिवसेनेचे कार्यक्रम घेऊन राहिलो आहे आणि ऐन वेळेवर कोणी इथे येऊन जो रामटेकचा आमदार आहे ज्याला नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत कुठलीही माहिती नाही आहे। आम्ही मागील 4 नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या पण असं कुठेही दिसलं नाही की आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीला विकून टाकली। फक्त एक उमेदवारासाठी जे 8 उमेदवारी दिले आम्हाला शिवसेनेला, त्याच्यापैकी फक्त एक शिवसैनिक आहे आणि बाकी 7ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथे लादले गेले। आम्ही लादले गेलेले असा आरोप जे आहे ते लावलेले आहेत। काही महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत। काय सांगाल, काय भावना आपल्या? कारण की आपल्या भावना काय आमच्या भावना नागपुरात शिवसेना आक्रमक झाले चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत। आपण बघू शकता की मंत्री जे आहेत आशिष जयस्वाल यांच्या विरोधात नारेबाजी सुरू आहे। काय सांगाल, काय भावना आपल्या आहेत? शिवसेनेवाला विकले तुम्ही तर शिवसेनेत होते, का बरं विकले? का बरं विकले? फक्त 2 तिकीट 15 वर्ष अगोदरचे महानगरसेवक माझ्या नगरसेवक त्यांना तिकीट देतात। आम्ही एवढ्या वर्षापासून ग्राउंड लेवल काम करतो। आमच्या पूर्ण पक्षाला एकही तिकीट भेटले नाही। आमच्या सोबत अन्याय झालेला आहे। आमच्या पक्षाने अन्याय केलेला आहे। किती वर्षापासून आपण पक्षात काम करतोय? 15 वर्ष झाले जवळपास काम केलं। आमच्या घरचा एक जीव पण दान जावेला दिला। 6 तुम्ही जेव्हा शिवसेनेला तिकीट नाही देऊ शकत, 6 जण तुम्ही बीजेपीतून आणून राहिले तर शिवसेनेचे पदाधिकारी मेले का? मी शहर संघटिका आहे, हे उपजिल्हा संघटिका आहे, त्याच्यामध्ये बाकीचे काहीच नाही मिळाले का? बीजेपीचे याच्यामध्ये जो शिवसेनेच्या गळा, जो शिवसेनेच्या कंटिन्यू नगरसेवक राहिलेला दिगोरी क्षेत्रातून जिथून आपल्या शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले अशा क्षेत्राला बी सुद्धा भारतीय जनता पार्टीला हा आशिष जयस्वालने विकून काढलेला आहे। की आक्रमक पवित्र सध्याच्या घडीला आहे जे आहे ते नागपुरातील शिवसेना कार्यालयावर समोर दिसत आहे। भाजपला हे विकले गेलीचे मत जे आहे ते या संपूर्ण कार्यकर्त्यांचे आहे। तेजस मोठे, जय महाराष्ट्र, नागपूर।